नमस्कार. गणगण गणात होते. मुलींची शाळा सुरू झाली आहे आणि शॉर्ट ब्रेकला काय द्यावं हा खूप मोठा प्रश्न होता आणि म्हणून घरच्या पदार्थांपासूनच आपण लवकर 10 मिनिटांमध्ये काय बनवू शकतो असा विचार मनामध्ये आला आणि एक पदार्थ माझ्या समोर उभा राहिला आणि तो म्हणजे खमंग ढोकळा. तर चला अगदी 10 मिनिटांमध्ये घरच्या असणाऱ्या पदार्थांपासून आपण कशा पद्धतीने ढोकळा बनवू शकतो हे आपण पाहूया. अतिशय जाळीदार आणि स्पंजी आपल्याला ढोकळा बनवायचा आहे आणि त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूयात. सुरुवातीला त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन, त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही लागणार आहे आपल्याला, त्याचबरोबर चवीनुसार अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा खायचा सोडा, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तिखट पाहिजे असेल त्या पद्धतीने मिरची, कढीपत्ता आणि किसलेलं खोबरं. पुन्हा एकदा काय काय साहित्य लागेल हे तुम्ही एकदा बघू शकता. सुरुवातीला कुकरमध्ये थोडंसं वाटीभर पाणी टाकून तुम्ही स्टँड ठेवायचं आहे. तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक वाटी आणि त्या वाटीमध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं पाणी त्या ठिकाणी ठेवू शकता आणि गॅस सुरू करायचा आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे, परंतु त्याला शिट्टी लावायची नाही आहे. ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर आपण तयार करूयात. प्रथमतः एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा वाटी रवा त्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन्हीही पदार्थ चांगल्या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी दही टाकायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबूचा देखील या ठिकाणी वापर करू शकता. चवीनुसार अर्धा चमचा मीठ त्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्व जे मिश्रण आहे ते चांगल्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी मिक्स करायचे. एकदाच आपण भरपूर प्रमाणामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून आपल्याला दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे. खायचा सोडा त्या ठिकाणी टाकल्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि बॅटर चांगल्या पद्धतीने आपण हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी या ठिकाणी झाली पाहिजे. एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. त्याला आतल्या बाजूला सर्व बाजूनी आपल्याला तेल स्प्रेड करायचं आहे. तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. कुकरच्या आतील सर्व बाजूनी ते तेल स्प्रेड करून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपलं ढोकळ्याचं सर्व बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर ढोकळ्याचं बॅटर आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायचे. कुकरचं झाकण लावायचे आणि फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला कुकरचं झाकण लावायचे. शिट्टी काढून ठेवायची आहे. ढोकळा चांगला बेक होईपर्यंत आपण फोडणीचं साहित्य तयार करून घेऊयात. कढईमध्ये तेल गरम करून आपण त्यामध्ये सुरुवातीला मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडकल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. मोहरी आणि जिरे चांगले झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये आपण मिरची टाकून घ्यायची आणि चांगल्या पद्धतीने 1 मिनिट ती मिरचीचा तिखटपणा जाईपर्यंत आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी दाखवल्या पद्धतीने आपण या ठिकाणी मिरची, कढीपत्ता या ठिकाणी थोडंसं परतून घ्यायचं आहे. फोडणीचं साहित्य थंड होईपर्यंत आपला ढोकळा या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये बेक झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. लगेचच कुकरचं झाकण या ठिकाणी उघडून तुम्ही बघू शकता, वाह, आपला ढोकळा खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी बेक झालेला आहे. चमचा किंवा चाकू त्यामध्ये आपण टाकून त्याला चिटकलं नाही म्हणजे आपला ढोकळा छान तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता छान ढोकळा तयार झालेला आहे. भांड्याच्या सर्व बाजूंनी ढोकळा थोडा सेल करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला ढोकळा चांगल्या पद्धतीने निघेल. एका छोट्या ताटामध्ये आपण तो त्या ढोकळ्याचं भांडं आपण उलटं करायचं आहे आणि पाठीमागच्या बाजूने त्याला थाप मारायची की जेणेकरून आपला ढोकळा चांगल्या पद्धतीने निघेल. तुम्ही बघू शकता, अरे वाह, खूपच छान आपला ढोकळा हा या ठिकाणी तयार झालेला आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी आपण तयार केली होती ती फोडणी आपण त्यावर टाकायची आहे. बारीक चिरलेली जी काही कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील आपण त्यावर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढ्या प्रमाणामध्ये आपण ढोकळ्याचे आपण त्या ठिकाणी क्यूब करायचे आहेत, पीस करायचे आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि स्पंजी ढोकळा आपला छान तयार झालेला आहे. आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने किसलेलं खोबरं त्यामध्ये टाकायचे आणि अतिशय स्पंजी झालेला ढोकळा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये होणारा घरच्या पदार्थांपासून तयार होणारा हा स्पंजी ढोकळा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही देखील घरी ट्राय करा. कमेंट बॉक्समध्ये कसा झाला असेल तो शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.